होती ना तेच झालं शे. इथं मला वाटलंच आणि गडबडलं का. अरे यार तिसऱ्यांदा ही गोष्ट झाली. शी शी शी. आता पोलीस काकांकडून मदत घेतोय. अशा कंडिशन झाले असेल. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली, पण माझी गाणं सुरुवात झाली नंतर आंघोळ व्हायची आहे. अजून आहे ना रात्रभर काय झोप लागलेली नाही, झोप नाही झालंय, त्याच्यामुळे थोडंसं आडवा पडलोय आणि आंघोळ बाकी. कारण काय झालंय जे स्टोरी सांगतो तुम्हाला नंतर, पुढे व्हिडिओ पण दाखवेन तुम्हाला. म्हणजे काय माहिती का, झोप न लागणार कारण लाईट नाहीच आहे आणि अजून पुढे जवळपास आहे ना 1-1.5 महिना लाईट नसेल असा अंदाज आहे. कारण काय झालंय, गणपती होते, गणपतीला सर्वजण लोक गावाला होते, आम्ही पण गावाला होतो आणि नेमके खाली मीटर जे आहेत ना सर्व एकत्र, ते मीटरचा स्फोट झाले, सगळे ते मीटर पेटले. त्याच्यामुळे अख्ख्या बिल्डिंगची लाईट गेली, पूर्ण ते सगळं जळलेलं. तुम्हाला क्लिप भेटलं ना की पुढे दाखवीन मी. नशिबाने आतमध्ये कोणाच्या घरामध्ये काय झालं नाही, पण खालचा एरिया पूर्ण जळला आणि वरपर्यंत जे सगळ्या लाईन गायब, सगळ्या जळून सगळे मीटर. काय झालं मीटरची कंडिशन मी काल बघितली, पण रात्री नीट कळणार नाही. त्यानंतर आपण खाली जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवेन. त्या क्लिप माझ्याकडे आहेत, मला वाटतं, आय थिंक सो. माझ्याकडे नाही पण आहेत एकाच्या मोबाईलमध्ये, त्या घेतल्याच्याकडून त्याच्या पुढे लावेन. त्या क्लिप बघा काय आहेत, त्या खतरनाक कंडिशन होत्या. नशिबाने आम्ही सगळेजण होतो इकडे गावाला. असं सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे गडबड आहे सगळी. त्याच्यामुळे लाईट नाही. दिवसभर कसं होतं, दिवसभर असतो ऑफिसला, त्याच्यामुळे काय फरक नाही, पण रात्री आल्यावर मेन झोपतानाच गडबड होते. मच्छरचा होतं, हे होते, सगळे गडबड आहे. ठीक आहे, धासू आंघोळ करूया आणि निघूया. सध्या 7 वाजले, वेळ लागून जायला. गाडीचं पण थोडंसं ते काम करत आहे, कारण बॅटरी गाडीची आहे ना डाऊन होते. त्याच्यामुळे काल चार्ज करायला दिली होती, ती सकाळी घेतली, बॅटरी जॉईन केली, त्याच्यानंतर गाडी आली. परत नंतर ऑफिसमधून घरी यायला निघालो ना तर बॅटरी डाऊन झालेली होती. त्याच्यामुळे त्याला सांगितलं, जो काम करतो त्याला, की तुला गाडी सोडून जातो, तुझी गाडी मला दे. आणि आज जरा स्कूटीवर पण तुम्हाला मोठं ब्लॉग बघायला भेटेल. तर चला ठीक आहे भैया, आंघोळ करतो आणि मग सगळ्या गोष्टींचं शेड्यूल करूया पुढच्या. अरे बाय मीटरची कंडिशन बघितलीच काय झालं. म्हणजे ते मीटर आहेत ना पूर्ण पेटले सगळे आणि ते पूर्ण वरपर्यंत, नशिबाने वरपर्यंत म्हणजे पेटत नाही, खालचं पूर्ण ग्राउंड फ्लोअर आहे ना त्याला म्हणजे आग लागली मीटरची इथलं. आणि बाकी सगळीकडे धूर गेला. म्हणजे ते पुढे व्हिडिओ क्लिप लावीन मी, ते बघा तुम्ही. तर आता ते झालं, आलो आणि गाडीचं थोडंसं काम होतं. मग तेच बोलतो, त्याला बोलतो मी तुझी स्कूटी घेऊन जातो, माझ्या गाडीचं काम करून टाक. तर तो बोलते स्कूटी घेऊन गेल्यावर मी काम कसं करणार, म्हणजे ते वस्तू आणायला जाणार कशाचं, असा प्रॉब्लेम आहे. तर मी बोलतो ठीक आहे. तर ते उद्या बोलते बघ, मग बोलते मी आज उद्या सगळं सामान घेऊन येतो आणि उद्या करूया. कारण काय होतं, बॅटरी डाऊन होते, तर परत डाऊन झाली तिकडं ना येताना गडबड होती. दुसरा काही विषय नाही, पण ठीक आहे आता केलं ॲडजस्ट. माझीच गाडी घेऊन जातो, बाकी त्याला काही कारण ते सांगून देतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन येईल आणि आता इथून निघूया. तू येतोय तर नाश्ता आणायला गेलाय. बाकी ऑफिसचं रुटीन चालू आहे. थोडंसं बघूया. थोडंसं इथे लाईट नसल्यामुळे आहे ना रात्रीची होते गडबड, कारण नाही झोप लागत, त्यात मच्छर चावतात. त्याच्यामुळे सरांनी बोलतोय, कारण शेवटचे लास्टचे दिवस असतील त्यावेळेला बोलवलं, एक 10-15 दिवस असतील तेव्हा तर येऊ शकतो. आता बोललो काय असेल तर वर्क फ्रॉम होम द्या, मी जे असेल ते शेड्यूल वाईज करून पाठवेल. कारण अजून हे 15 दिवस जायचे, पुढला अख्खा महिना, त्याच्या पुढला महिना जाणार आहे. त्याच्यामुळे गडबड होईल. नाही तर
कारण दिवसभर अख्ख्या ऑफिसला असतं काय वाटत नाही, पण रात्री झोपेच्या वेळेस झोप न लागत, तो वाट लागून जाते पूर्ण. ठीक आहे, असं बघूया काय होते, बोलून तर बघू. सकाळी इथून निघातो ना म्हणजे हा मोठा टास्क असतो, कारण इथून सगळी पब्लिक फुल. आणि हे बघा आता गाडीचं सगळं झालं तर परत तुम्ही बोलाल ती गाडी स्कूटी घेऊन निघणार होता, ही कशी काय घेऊन निघालो, कारण आज नेमकं शुक्रवार, आज मार्केट पण बंद, त्याच्यामुळे 1-2 वस्तू बनवायच्या होत्या, त्याच्यामध्ये मला एक मार्गे उद्या सोड गाडी सकाळी, दिवसभरात मी करून ठेवली ना. उद्या परत आहे आपल्याला शूट आपल्याकडेच, त्याच्यामुळे उद्या इथून परत जावं लागणार आहे अलिबागला, त्याच्यामुळे गाडी इथे ठेवू आणि जाणार आहोत आपण बोटने, कारण दुपारचं शूट आहे. दुपारी सकाळी निघूया इथून 9ला वगैरे निघाल तरी 1-2 तासात पोहोचून जाऊ. काल काय झालं तर गोप्रोला काय माहिती, पण गोप्रोचा हा विषय ना, गोप्रो कुठला पण हिट झाला ना की गोप्रो लॅक मारतो. काल बाकी प्रॉपर चालला आणि नंतर आलो मी थोडं पोचायला आणि गोप्रो तो गरम झाला, तो लॅकच मारायला लागला, रेकॉर्डच करत नाही. जेव्हा तो थंड झाला बऱ्याच टायमानंतर तेव्हा मग रेकॉर्डिंग घ्यायला लागला. इकडं आहेत ना गाड्या लावायची, भारी गाड्या आणायची सोय आहेत ना आतमध्ये, कारण भीती का वाटतं, आपली गाडी कमी नाही बोलत भारी आहे. पण तुम्हाला आता जोक सांगतो, चोरी एवढी अशी करतात ना, चोरी बेकार चोरी करतात. आता हा इथे समोर गोप्रोचा गोप्रोसाठी तो माउंट लावला होता, गोप्रो समोरच्या अँगलसाठी, तर हा माउंट चिकटलेला आहे पण तो राहिला. त्याचा वरचा तो लॉक होता ना तो काढून नेला, कारण रात्री 1-2 होता गाडीजवळ उभा, मला वाटलंच काहीतरी, बघते तर तो गायब झाला आहे. असं आहे, त्याच्यामुळे इकडे सगळी गडबड आहे लोकांची, त्याच्यामुळे आतमध्ये गाडी लावायची म्हणजे जीवात जीव नाही. आणि एकदम जर भारी काय घेऊन आलात ना तर रात्रीत कुठं गायब होईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे विषय हार्ड आहे लोकांचा इकडचा. अरे यार ट्रॅफिक आणि गाडीचा ॲव्हरेजचं बघाल ना तर आता आपण आपल्या इथं कसं होतं, 4 वेळा एकदा पेट्रोल भरलं का इथून तिथे जा बंद, तिथून चालू बंद चालू, त्याच्यामुळे ॲव्हरेजनं गाडी तोडते कुठेतरी. पण जेव्हा कंटिन्यू आपण चालवतो ना गाडी, त्यावेळेला गाडीचा ॲव्हरेज एकदम प्रॉपर भेटतो, कारण गाडी तेवढी चालते प्रॉपर. हे दोन्ही मिरर पण आहेत, ते पण आता स्टॉक करून, हे पण मिररच आहेत पण ह्याला कशी तेवढी विजिबिलिटी नाही आहे, त्याच्यामुळे हे पण स्टॉक करून टाकतोय. दोन्ही पण आहेत, एक बरीचशी कामं म्हणजे छोटी मोठीच आहेत, जास्त मोठं काय नाही. बाकी गाडीचं सगळं ओके, इंजिनचं काम आपण मागेच केलं होतं, ते तुम्हाला दाखवून होतं काय करेन ते. ब्रिजला खालून पेंटिंग केलं बघा, ते मस्त वाटते बघा. हे खालचे त्याचे जे सपोर्ट्स आहेत त्याचे पेंटिंग चेक करा, मस्त ग्रीन येल्लो, नंतर परत मिक्स कलर परत स्काय ब्लू, छान वाटते का एकदम बघायला. आपल्याकडला पडलेला आहे. चला 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 थांबू नका, चलो जी. हे मुंबईमध्ये आहे ना या ट्रॅफिकमध्ये नको होतं, तरी हे आपण बाहेरच्या बाहेर आहोत, अजून आतमध्ये गेलो ना की हालत बेकार होते, बेकार म्हणजे बेकार, नको होतं. त्यात पार्किंगचे वांदे. तर आपण इकडून जाणार लेफ्ट वाशीमधून सरळ पाम बीच रोडने रबाळे. मुंबईमध्ये पण आहे मजा, फक्त कसं खिशात पाहिजे, जोरदार पाहिजे, कारण इकडं राहायचं आहे, सगळे शॉक करायचे आहेत ना, तर खिशात नोट हवी, नुसतं नाही. कारण खाली तिकडे पण ते आधीच ऑफिस होतं, तिकडे पण सगळे पब लॉन्ज वगैरे काय 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 किती तऱ्हाच्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टींची मजा घ्यायची ना, त्या खिशात नेहमी गरम हवा आहे. सिग्नल लागला का सुटला आहे. लास्ट टाईम इथं आहे ना किस्सा झाला होता, म्हणजे मी गाडी पूर्ण टाकली तेव्हा सिग्नल सुटलेला होता आणि अर्ध्यावर गेलो आणि सिग्नल पडला. आता गेलो बोल गाडी थोडी पाठी घेता येणार, जायलाच पाहिजे, आणि पुढे गेल्यावर पोलीस मॅडमने अडवलं. हो नाही हो करताना 200 रुपये घेतले. तेव्हा कुठली होती, एक्सेस होती. हा बघा ना थुकला बघ, त्या आईला प्रॉपर्टीच द्यायला पाहिजे. आपला सिग्नल पडला आहे ना, चल आपला सिग्नल पडलेला आहे. हे अशा थुकलं, त्याच्या अंगावर थुकला असं, जरासा साईडला होता म्हणून. हे बघ किती गर्दी, सगळे ऑफिसेसला जाणारे हो. हे सगळं पाम बीच रोड. आता इथून सरळ 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 जायचं आहे. ए बाबा चला 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 फास्ट चला, आमचा सिग्नल आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ आहे ना, 2 मिनटं कोणाला थांबू शकत नाही, कोणच थांबू शकत नाही. आपण ना ब्रेक मारला तर कोणतरी कोणाला तरी ठोकेल, तो तरी नाही आपण तरी. गाड्या बघा सगळ्या इकडं पण आहेत, या सगळ्या
सेल करायचं. हे बघा इथं पण एकदम नवीन नवीन गाड्या दिसतात. त्या पलीकडच्या साईडला पण आहेत. फक्त कसा येताना माहितीवाला माणूस पाहिजे. वरतून दिसायला सगळे चांगले असतात, आतून इंजिनमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल ना तर नंतर मग डोक्याला हात लावायला लागतो. त्याच्यामुळे माहितीवाला माणूस जर असेल ना तर गाड्या एक नंबर आहेत कमी पैशामध्ये. बघा असल्या बिल्डिंग वाटतात त्या तर 3-4 पण सेमच आहेत, म्हणजे एकच दिसत त्या. हे बघा हेल्मेट आत्ता घातलं, पुढं पोलीस असतील जुगाडबाजी काम आहे. पण ते काय होतं नसं तर तेवढ्यासाठी परत 200-300 रुपये फाईन फाडायला लागते ना. त्यापेक्षा आपण घातलेलं बेस्ट कधी पण. आपली पण सेफ्टी सगळ्याच गोष्टी. आपल्याला जायचं सरळ पण आहे. गाड्या बघत बघत आहे ना गडबड होते. आणि सगळेजण पप्पी घ्यायला येतात. ही KTM RC होती ना, ही 390 आहे. हिची मजाच वेगळी होती. मगाशी माझा एक कट चुकला, थोडा फिरून आलो मी. नाहीतर आहे ना हा बघा कुठं गेला कट. काल आलतो तो. हां तो बघा तिथे आहे. त्या रिक्षा येतात ना तिथून. अरे यार चल. सगळं फुल गाड्या येतात निघतात का ना काय माहिती. किती लवकर येतात लोक म्हणजे मला वाटतं. पालखी जागा आहे का बघू द्या. जागा चहाची काय टाकायला पण जागा नाही. ही बघा ही बॅक साईडला आहे ना ही पार्किंग आहे सगळी. इकडं मस्त सावली आहे टोटल, त्याच्यामुळे इकडं गाडी लावली. काल कसं आलं पहिलाच दिवस ना, काल कुठं का माहिती नाही. आता एकदा कसं एका ठिकाणी 2-3 दिवस राहिलो की फिरल्यावर सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे पुढे पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळे त्यांना विचारलं तर पाठी पण पार्किंग, पाठी आलं तर पाठी एकदम सावली. तर टेन्शन नाही, सगळंच ऑफिस. हे बघा इकडून नजर नाही तेवढी ती वरती उंच बिल्डिंग आहे, सगळा बिझनेस पार्कच आहे. त्याच्यामुळे चला आता ऑफिसला जाऊया. पहिला आपला कालचा ब्लॉग आहे तो एडिट करायला जाऊन तो तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे तो याच्या आधी बघितला असेल पण तो आता जाऊन मी एडिट करणार आहे. चलो जी चलो निघालो यार. सगळा काळो दिसत असेल ना, जरा लाईट जर कसं बघता तरी येईल प्रॉपर. गाडीत पहिले पेट्रोल टाकायचं. जे आलोय ना मी तेच गाडीत पेट्रोल आहे. हां गडबड खरं. सगळ्यांना टायमिंगच हे होतं निघायचं. हे बघा सगळेजण सुटलेत. यायचं पण टायमिंग एक, निघायचं पण टायमिंग एक. होय गाडीचं पेट्रोल टाकू आणि मेनवालं पेट्रोलच टाकूया, मग पुढं जाऊया. भीती का वाटते उद्या पहिलं गाडीचं काम करून घेतोय. गाडीची बॅटरी आहे ना बॅटरी डाऊन होते. त्याच्यामुळं चुकून जर मध्येच काय गडबडलं ना काम तर मग परत धक्का द्या, परत एक थांबवा. गडबड नको. पण फुल चाललं एकदम. त्या लाईनला गर्दी आहे, आपली लाईन खाली आहे. नाईटला पण येते मजा. नाईटला अजून तरी आता सुरुवात झाली त्यामुळे बरोबर टायमात निघता येत आहे. अजून पुढे पुढे आहे ना नाईटला थांबायला लागेल. पण यार ती वाईब नाही मॅच होत. जी जॉबची सवय तुटली ना पूर्ण, तर ती वाईब नाही मॅच होत परत. बघूया. त्यात नेमके सकाळी बघितलं ते ताईकडली ते आग लागलेली, त्याच्यामुळे ती सगळी लाईट गेलेली आहे. रात्रभर सगळी त्या काळोखात जाते. तर सर मला आत्ता बोललेत की सोय करतो म्हणून स्टेची. मी बोलतो ठीक आहे बघूया आता. कारण आता उद्या तर आपल्याला जायचं आहे घरी परत, कारण आपला जो इव्हेंट आहे ते इव्हेंटचं शूट आहे सगळं. त्याच्यामुळे बघूया आता कसं शेड्यूल लागते. नंतर येताना ज्या काय गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी ते तेव्हा तर तेव्हा ठरवा. आता काय ठरवू शकत नाही. पण नाईटला पण मुंबईला फिरायला येते मजा. पण ही ट्रॅफिक एकदम थोडा 9 नंतर निघालो ना की ओके असं. ट्रॅफिक आपल्याला पण लागली. ब्रिजवर ट्रॅफिक बच्चे पुढं निघू दे यार. हा रस्ता आहे सरळच, पण इथून हा निघापर्यंत आहे ना वेळ लावल. साईडला पेट्रोल पंप येईल इथं का पुढे आहे ना, पुढे आहे मला वाटतं पुढच्या सिग्नलला. हे बघा सगळ्या कार सेलला आहे. तो फक्त कसा माहितीवाला माणूस पाहिजे. बघा इकडे पण सगळ्या कार्स आहेत सेलला. चलो 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 चले मितवा. बाईक असली का हा फायदा होतो. कार असल्यावर थांबूनच राहावं, कारण निघताच येत नाही ना.
हा आला पेट्रोल पंप आला. गाडी जवळ बंद केली की चालू हो. बाबा धोका देऊ नको, फक्त जरा घरी पोच, तुझं आता उद्या काम होणार आहे सगळं. अरे हे तरी काय, गाड़ी को धक्का मार दी. बैटरी डेड हो गया गाड़ी का. एक मिनट यार, गाडीने दिला धोका. थोडा पिकअप पकडायला पाहिजे होती ना, तेच झालं. शे, इथं मला वाटलंच आणि गडबडलं का. त्यांना धक्का द्यायला सांगितलं एकाने, तर तो अर्ध्यापर्यंत आला गायब झाला. इधर ढकले बाहर देता हूँ ना गाड़ी रोड पे. उतना हो जाएगा क्या स्पीड मेंटेन. एक मिनट. अरे यार, गाडीने उतरून पाहिजे हो. ओके, थँक्यू. अरे झाली चालू, लगेच होती, प्रश्न येत नाही. एक 8, 9, 10च्या स्पीडला गेली तरी गाडी होती चालू. आता गाडी बंद नाही करायची, आता डायरेक्ट घरी थांबायला. कारण तेव्हा पण आहे ना 8, 9च्या स्पीडला झाली. हाच प्रॉब्लेम असतो, बाकी काय विषय नाही. काय एक्सिलेटर पकडूनच ठेवतो, कारण हा काय बॅटरीचा सिग्नल कंटिन्यू लागू नाही. कारण बॅटरीला आहे ना, एक तर आर्मेचर कॉईल जी आहे ती चार्ज नाही करत, काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्या बॅटरी चार्ज नाही होत आणि यांना सेल्फच आहे, वगैरे काहीच नाही करू शकत. अरे नशीब तो होता चांगला, तो आला आणि दिला धक्का. तो एक जण आधी सांगितला, तो गायबच झाला. गडी सर्वात मोठा असतो संध्याकाळचा, म्हणजे रात्रीचाच. धर्मवीर 2ची ॲडव्हर्टाईज लागलं आहे 27 सप्टेंबर 2024. आणि बॅटरी इतकी डाऊन झालं आहे ना की आतमधलं लाईट जी आहे ती पण पूर्ण डाऊन झालं आहे. आणि फिल्टरची लाईट आली परत. हे सगळं उद्या होणार आहे हो. आजच झालं असतं, पण आज शुक्रवारी मार्केट बंद, त्याच्यामुळे ठेवून दिलं होतं. पण कसलं काय गडबड आहे भाई, गाडीने परत दिला. अरे नाही, थोडं जागा, गाडीने दिला परत. थँक्यू. अरे यार, आज पूर्ण अरे यार, शी काय हे वेळ आली पहिल्यांदा. अशी वेळ गाडीला धक्का द्यायची कधीच ना आजपर्यंत, एवढं वर्ष गाडी चालत यार. हे बॅटरीचा प्रॉब्लेम. पण नशिबाने माणसं पण चांगली भेटतात, म्हणजे आपण बोलतो कुठे हे नाही. हे काय झालं, परत बंद. अरे हा काय विषय आहे, परत बंद झाली. आईच्या गावात परत बंद झाली गाडी. अरे यार, काय विषय आहे. अरे यार, तिसऱ्यांदा ही गोष्ट झाली. शी. आता पोलीस काकांकडून मदत घेतोय. बोल सर, कसा काय माझा दादा लेट बंद आहे दादा ना. अरे यार, अरे ना पेट्रोल टाकून आलो आता. गाडी तर बॅटरी झाली डाऊन, गडबड आहे यार.
लास्ट आहे गणपती बाप्पा मोरया होऊ दे. नाही थोडासा नाही रे, नाही गाडी नाही रिस्पॉन्स देत नाही यार. अशा कंडिशन झाले असेल गाडी बंद पडल्यानंतर रस्त्यात उभा आहे बघा सगळे तिकडे. ही तिकडे लाईन लागल्या आणि मी इथं उभा आहे कारण नाहीच चालू आहे, कंटाळा आला. शेवटी आता त्याला बाळाला फोन केला तू ये, आता बघूया काय होतं. कारण बॅटरी पुन्हा डेड झाली. 3 वेळा झाली चालू पण 4थ्या वेळेला 5 वेळेला नाही रिस्पॉन्स देत. पोलीस सकाळी पण धक्का मारला त्यांना पण नाही झाली. बघूया काय होतंय कारण गडबडलंय काम. आज काहीतरी मूर्त भरवून नव्हतं तरी मी त्याला सकाळी बोलवतो पण आज शुक्रवार बद्दल काहीच नाही करू शकत. त्याच्यावर काही चुकी नाही. तर उद्या काम गाडी तर उद्या होणार हो पण ते हे हलकटगिरी झाली हो बिनकामाची. असं गाडी घेऊन कधी उभं राहिलोय म्हणजे बाकी पेट्रोल संपलं असं टायर पंक्चर झालं पेट्रोल पण नाही संपलं. पेट्रोल टाकलं आता असं वाटलं गाडी बघूया तिथं बंद पडली असती पण गाडी घेऊन जायला हवं उगाच पेट्रोल टाकायला थांबतो असं मला आता वाटलं. कारण तेव्हा फ्लोमध्ये कशी गाडी चालू होती तेव्हा गेलो असतो निघून पण आता गडबडलं सगळं काम. त्याच्यामुळे उगाच असं वाटलं थांबलो. ठीक आहे आता एवढे बाळा आले तर ऑप्शनच नाही कारण सगळेजण धक्का मारून दमले ज्यांना त्याबद्दल सांगितलं ठीक आहे असं पण सगळ्या हेल्प केली कोण नाही बोललं. नाही झाली त्याला कायच नाही करू शकत. आणि उद्या सकाळी परत जायचं आणि आज कंटाळा यार दिवसभर तिकडं आता गरमा करतो. थांबा एक मिनिट थांबा. उद्या मला काम करायचं हो पण गाडीने आजच हा दाबला पूर्ण दाबलं हा नाही पकडत आहे. तुम्ही बसाल ढकलू मी तो आपण आला ताईचा दिराला पण सांगितलं तो पण आला तरी चालेल. तुम्ही गाडी उठवलीत मग हो काय हो ना कारण बघ बॅटरी आहे ना पूर्ण डेड झाली हो ना. गाडी शेवटी लावली इथे कारण नाहीच चालू. समाधान सर पण आले आपण आला पण गाडी आता नाहीच चालू त्याच्यामुळे काहीच ऑप्शन नाही. तर घरी जाऊन एकतर 220ची दुसरी आहे ना बॅटरी बघायला लागेल. बॅकअपला बॅटरी तर आणली गाडी सेल्फला स्टार्ट होईल गाडी जाईल घरी. आता घरी गेल्याशिवाय काय समजणार नाही. बघा घरी तर पोहोचूया पहिलं गाडीसाठी लावून ठेवले आता आलो तर नाही तर मग सकाळी ठेवूया. इकडं बघा ह्या बिल्डिंग मध्ये आता पूर्ण काहीच लाईट नाही बघ. वरती पण ते देऊन दिसतात ना ते पण चार्जिंगचे आहेत सगळे त्याच्यामुळे गडबड आहे सगळी ना. जेवलो कारण गाडी काय नाही चालू झाली गाडी लावून ठेवली. जेवलो आणि जेवून आता परत चाललोय. दुसरी गाडी सेम बॅटरी आहे चार्जवाली ती घेऊन जातोय ती लावतोय गाडी स्टार्ट करतोय आणतोय. बाकी उद्या सगळं गाडीचं काम होईल कारण बाहेर ठेवणं रिस्की होते काम त्याच्यामुळे बाहेर नको त्याला घेऊन जा. सकाळी परत आपल्याला घरी जायचं आहे त्याच्यामुळे परत गडबड होईल धावपळ होईल सगळी. आता चाललोय इथं गाडी पार्क केली होती आणि आता ही बॅटरी आहे ना ही थोडी छोटी आहे यापेक्षा पण ही फुल चार्ज आता ही लावतो आणि सेल्फ बसवते की गाडी घेऊन डायरेक्ट कारण ते मगासपासून तुला गाडी ठेवायला नको इथं त्याच्यामुळे अशामध्ये पहिलं करतोय मग प्रयोग सक्सेस झाला का तुम्हाला दाखवतो काय होतं ते. आता आहे ना मार सेल्फ नाही वरती ओके बाबा धरून ठेव सेल्फ नको सोडू. गाडी झाले चालू कारण ही बॅटरी चार्ज करून आलेली हे छोटी होती आपले हे सर्व टाकलंय. मी बोललो आता सेल्फ नको सोडू जाऊ दे गाडी पोहोचू दे घरी स्टार्ट तर झालंय. चलो जावे जास्त बोलत नाही तर आता इथून चाललो डायरेक्ट घरीच. बाकी उद्या गाडीचं सगळं काम होईल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय चांगलं वाटलं नाही वाटलं ते पण सांगा. भेटू अशा नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.